उंबारली आपल्याला पाहायला मिळत आहे. योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली या नावानं हा संघ नक्कीच मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतोय. पहिली मॅच दोन्ही टीमनं एक एक मॅच जरूर जिंकले. स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली संघ या नावानं हा संघ खेळतोय आणि एका बाजूला संघ फाईट करतोय आपल्याला जरूर पाहायला मिळेल. तो मात्र भोपर बॉलिंग मार्कवरती असणार प्रेम सिनियर आणि एक दुसरा असतो ज्युनियर. मतलब दोन खेळाडू या संघामध्ये खेळतात आपल्याला पाहायला मिळतात. सुनील भोईर देखील कालपासून भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी जरूर घेत आहेत, उपस्थिती दाखवत आहेत. 18 तारखेला जरूर सागाव 40+ ही स्पर्धा देखील बघायला मिळेल. आज या स्पर्धेमध्ये लॉट्स जरूर उडवले जातील त्या स्पर्धेचे आणि मॅचला इथून नक्कीच सुरुवात आपण करणार आहोत. पंचांचा ग्रीन सिग्नल माझ्यापर्यंत पोहोचेल. एका बाजूला संदीप पाटील आणि दुसऱ्या बाजूला राहुल जाधव आहेत. गेम ऑन लेग्स प्ले. पहिला बॉल, पहिलाच बॉल स्विच हिट करायचा. फील स्ट्रॉंग आहे. डिसिजन काय असणार आहे? सोमनाथ भोईर पहा एकदम आपल्याला पाहायला मिळतं फ्रेशर अंपायर वरती जरूर देतात कारण अपील एकदम स्ट्रॉंग राहिलाय आणि डिसिजन पंचांचा आपल्याला पाहायला मिळतंय नो डाऊट. स्विच हिटच खेळायचं होतं पहिल्या बॉलवरती. कुमारला यासाठी ओळखला जातो. कुमारनं भरपूर मूर्ती लहान आहे पण कीर्ती भरपूर महान आहे. छोटा पॅकेट बडा धमाका भरपूर स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं मग अशी नचिकेतनं सांगितलं प्रॅक्टिस नसताना देखील तब्बल 44 धाव्यांची खेळी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. पुढच्या मॅचसाठी संदपला देखील शुभेच्छा असतील. जास्त बाहेर वाईटचा इशारा सांगतायत संदीप पाटील आम्हाला. हा वाईट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. वेगवान होता आपल्याला जरूर पाहायला मिळतं. डायरेक्ट हिट करायचा. सिनियर फ्रेमनं डायरेक्ट हिट जरूर केला. ऑफिल स्ट्रॉंग आहे आणि ते थर्ड पाया जरूर तिसऱ्या अंपायरला जरूर सांगण्यात येते आणि लगेचच तुम्हाला डिसिजन कळवतो. तिसरा अंपायरचा कॉल आला. नो डाऊट सुरक्षित खेळाडू आपल्याला जरूर बघायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला टीम भोपर आणि दुसऱ्या बाजूला उंबारली. नक्कीच चांगला संघर्ष इथून या मॅचमध्ये करणं गरजेचं आहे. टीम भोपरला त्यांच्याच गावामध्ये आपण जरूर बघतोय होम ग्राउंड आहे त्यांच्याच क्रीडांगणावरती आपण खेळतोय. काहीतरी दुसरा बॉल टाकण्याचा प्रयत्न जरूर होता. पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळतं टप्पा पडल्यानंतर हा बॉल जास्त बाहेर राहिलाय. अजून एकदा वाईट. दोन बॉलचा खेळ झाला. 4 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा हा बॉल व्यासपीठाला मानवंदना देत असताना बॉल सीमा रेषेच्या बाहेर. परफेक्ट बॉल आलाय आणि इथून चेंडू सीमा रेषा पार येतोय. षटकार. आपण जरूर पाहायला मिळाला आणि इथून पॉइंटच्या वरतून जरूर बॉल सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार जरूर आला. चांगला फटका होता आणि मोहितला जरूर सकाळपासून मी पाहतोय शॉट सिलेक्शन अतिशय चांगले आहेत त्या खेळाडूकडे. अजून एक जाईल लागोपाठचा दुसरा देखील बॉल. लॉंग ऑन बाउंड्री कव्हर करत असताना सीमा रेषेच्या बाहेर येतोय लागोपाठचा. मोहितच्या बॅटमधून प्रेमवरती हल्ला चढवलाय आणि इथून आलाय षटकार. डीजे मध्ये आपण
बघितलं काय फटकेबाजी मोहितची, सकाळी देखील तशीच फटकेबाजी. प्रेम त्या मागच्या मॅचमध्ये पहिलं षटक हाताळलं, 4 धावा खर्च केल्या, 3 विकेट दिल्या होत्या आणि आता कुठेतरी थोडी गोलंदाजी खराब होत असताना आपण बघतोय. 5वा बॉल हो, लगेचच उत्तर दिलंय. जरी 2 ठोकले असतील ना, तू शेर आहे तो मी सव्वा शेर आहे, लगेचच त्रिफळा उद्ध्वस्त केली आहे आणि फलंदाज मोहित चा खेळ संपुष्टात आणला. बॅक टू पवेलियन. धक्का क्रमांक लागतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पहिला टीम बोपरला डीजे. फलकावरती 16 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये चांगली बॅटिंग ज्यानं मैदानाच्या आतमध्ये केली. मोहित त्याला माघारी पाठवलाय प्रेमनं. आता मात्र 5 बॉलचा खेळ केलाय. 1 टू गो. एक चेंडू शिल्लक असेल. पहिल्या षटकातला जे पॉवर प्लेचं षटक असतं, जे हाणामारीचं षटक असतं, ते आपल्याला जरूर पाहायला मिळतं. हाताळण्यासाठी प्रेमला पाहिला. न्यू बॅटर संघाचा कॅप्टन आपल्याला बघायला मिळतो, तो राहुल आलाय आणि इथून 16 धावा फलकावरती आहेत. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती राहुलनं आल्याबरोबरच फटका जरूर खेळला, मात्र साहिल तिथे तैनात आहे. टिपलाय साहिल नजेल आणि फलंदाज बाद. जसा राहुल आलाय तसा माघारी जातोय. बॅक टू द डगआउट. फलंदाज अजून एक टीम बोपरला लागतोय. दुसरा धक्का. नक्कीच माननीय सन्माननीय आदरणीय बळीराम पाटील साहेबांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सागाव चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक माळीला आपण जरूर बघणार आहोत. टीमचा एक महत्वाचा ऑलराऊंडर खेळाडू आहे. गोलंदाजी देखील तितकीच चांगली आहे, फलंदाजी देखील तितकीच चांगली त्या खेळाडूची आहे. तोच खेळाडू जर्सी नंबर 45 रोहित शर्माची आठवण करून जरूर दिली आहे आणि तोच मैदानाच्या आतमध्ये प्रतीक माळी जात असताना आपण बघतो. चला प्रतीक, वेळ घेऊ नका. 4 षटकांची मॅच ही मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय. चांगलं काम करत असताना आमच्या नक्कीच सकाळपासून हे सर्व योगेश पाटील, पुरुषोत्तम म्हात्रे, चिन्मय पाटील, प्रतीक स्कोरच्या भूमिकेमध्ये आशु म्हात्रे सर्व चांगलं काम करत आहेत. आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. भावेश बीटी नक्कीच चांगलं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. बाब्या जरूर चांगलं काम नक्कीच पाहायला मिळत आहे. केतन म्हात्रे नक्कीच फॅन आहे, तो चांगली मेहनत करतोय, खरंच कौतुक करेल. राहुल जाधव पंचांच्या भूमिकेमध्ये ते देखील चांगलं काम इथे करतात. सकाळपासून चांगली मेहनत सर्वांची. सचिन म्हात्रे कौतुक जरूर त्यांचं केलं जाईल. सचिन म्हात्रे आपण जरूर बघतोय. सागाव संघाचा एक हार्ड हिटर फलंदाज आहे. त्यांनी देखील कित्येक स्पर्धा गाजवल्या टीम सागावसाठी. ज्युनियर प्रेम षटक क्रमांक 2. मोठा फटका काय असा होता हा बॉल. नक्कीच आपण बघतो मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय पूर्णपणे कुमारला, ज्या कुमारकडून टीम उपरणं अपेक्षा ठेवल्यात. कारण कुमारची फलंदाजी आहे ना, आपण जरूर बघतो जास्त करून स्विचिट भरपूर खेळत असतो. चांगले फटके त्याच्या जवळ आहेत. एक मगाशी सांगितलं मूर्ती लहान आहे पण कीर्ती भरपूर महान आहे त्या खेळाडूची. आणि इथे मात्र आपण बघतोय टीम उंबारलीचं हे होम ग्राउंड आहे. या होम ग्राउंडवरती जरूर स्वतःचं अधिराज्य गाजवणारा हा संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आणि त्यांना अनुभव आहे या ग्राउंडचा की कशी खेळपट्टी, ह्या खेळपट्टीवरती कशी गोलंदाजी केली पाहिजे, कशी फलंदाजी केली पाहिजे, त्यांना माहिती आहे. पुन्हा एकदा फ्रेम बॉलिंग मार्कवरती. दुसरा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आपण बघतोय प्रेमला थोडंसं क्षेत्ररक्षण खराब झालं, जास्त लवकर बॉलवरती आले आपल्याला जरूर पाहायला मिळतं. त्यानंतर कुठेतरी बॉल
इथून 2 धावा देऊन जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल या मॅचमध्ये. चांगली फटकेबाजी, चांगला संघर्ष इथून करणं गरजेचं आहे टीम भोपरला. आणि चांगलं क्रिकेट कालच्या दिवसामध्ये मी मगाचपासून उल्लेख करतोय. आर इन्फ्रा चेस गेम वडवली बी संघानं नक्कीच चांगलं क्रिकेट दाखवलं. आणि आजच्या दिवसामध्ये कोणता संघ इथून भाशी मारणार या स्पर्धेमध्ये. ओ वेगवान होता, आपली स्ट्रॉंग आहे, डायरेक्ट हिट करायचं होतं. तिथे तैनात क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते भावेशला. एक भावेश देखील उंबारली संघाचा चांगला खेळाडू आहे. नक्कीच कुमार बाद होत आहे आपल्याला जरूर पाहायला मिळालं. इथून आउट झाला. कुमारला माघारी परतावं लागेल. ती 4 व्हीलर मी मगाशी सकाळीच सांगितलं होतं. इर्टिगा गाडी कोणाची ती बाजूला घ्या. ती काच आहे ना ती चमकती आहे, लक्षात घ्या. स्कूटी की 2 व्हीलर आहे कोणाची? स्कूटी आहे. तिचा आरसा थोडासा खाली घ्या. खरंच आपल्यामुळे कोणत्या खेळाडूला त्रास झाला नाही पाहिजे, कारण काच गाडी बाजूला घ्या प्लीज, विनंती असेल. ओके, नक्कीच मॅचला आपण इथून सुरुवात करतोय. कुमार देखील परतला. वेगवान आहे, वेगवान आहे, वेग भरपूर आहे. गोलंदाज फ्रेमकडे. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल आहे. फिल्डिंग खराब झाली. बॉल निघून चाललाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील ते 4. खेळाडू तिथे उपस्थित होता आपल्याला पाहायला मिळालं. रुद्राक्षकडून झाल्या चुकी आणि इथून नक्कीच धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. धावफलक सजलंय मैदानाच्या आतमध्ये. 22 धावा आणि चुकी झाली आहे खेळाडूकडून. अशी चुकी करून चालणार नाही आहे, कारण क्रिकेटमध्ये एक एक धाव आणि एक एक विकेट भरपूर महत्वाची आहे, लक्षात घ्या. जेव्हा जेव्हा एका धावेनं तो संघ परास्त होतो तेव्हा त्या एका धावेची किंमत काय असते ना ते त्या टायमाला कळते. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत. फ्रेमला आपण बघितलं. क्षेत्ररक्षक आलाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल. काय थ्रो आहे, असं वाटलं डायरेक्ट हिट होतोय की काय. अगदीच चांगली फेकी यशनं जरूर केली. यश टीम उंबारलीचा सकाळी ज्यानं मॅन ऑफ द मॅच घेतला. अगदी चांगलं क्रिकेट त्याच्याजवळ आहे. गोलंदाज देखील म्हणून ओळखला जातो. फलंदाजी देखील तितकीच चांगली केली त्या खेळाडूनं. तोच यशनं अगदी परफेक्ट थ्रो मैदानाच्या आतमध्ये फेकला. बॉल आतापर्यंत झाले ते 24-24 आणि स्कोर बोर्ड 3 विकेट्स टीम भोपरच्या आतापर्यंत गेल्यात आपण जरूर बघतोय. 5 बॉलचा खेळ झाला. 1 to go शेवटचा बॉल असणार आहे. बॅटर आपण भावेश ठाकरेला बघतोय. बॉल वेगवान आहे, अपील स्ट्रॉंग आहे, मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळतं थोडासा बाहेर राहिला. नंतर एक सिंगल जरूर लेग व्हायचा इशारा 5 आपल्यापर्यंत पोहोचलाय. आणि इथून धावसंख्या धावफलकावरती मात्र 25 धावा. षटक क्रमांक दुसरं देखील संपलं आणि 12 बॉलचा खेळ झाला. 25 धावा धावफलकावरती लागल्यात आणि अजून 12 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. 12 मध्ये अजून धावा किती येणार हे आपण नक्कीच बघणार आहोत. टीम भोपरच्या बॅटिंग कशी करणार आहे आपण जरूर बघणार आहोत, कारण कुमार राहुल बाहेर आहेत आणि प्रतीक माळीमध्ये क्षमता आहे. तो देखील एक चांगला खेळाडू आहे. भावेश ठाकूर देखील एक चांगला खेळाडू आहे टीम भोपर संघाचा. आणि बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 3 मध्ये वापरलाय गोलंदाज तर यश. त्याचं मगाशीच कौतुक केलं. तोच यश आला तो 3ऱ्या षटकामध्ये. चार षटकांची मॅच असेल. हर्षल टीम संदपशे त्यांच्यावर देखील पारितोषिक लागलं होतं. तब्बल 8,000 रुपये. विकेट हॅट्रिक घेतली असती तर 8,000 रुपये मिळाले असते. मात्र टीम पुढच्या मॅचसाठी देखील जरूर असेल. पिसवली संघाचा
तो खेळाडू ज्यानं अर्धशतक ठोकलं आणि आज सामना जिंकून दिला पडलेच्या विरोधात, तो 365 दिवस स्वयं सर्वांच्या लक्षात राहील. पूर्णपणे अक्षरशः गोलंदाजाला घाम फोडला त्यानं. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये थांबवला. चांगली गोलंदाजी आहे यशकडे. एक टीम उंबारली संघाचा एक चांगला खेळाडू आहे. चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. एक सिंगल इथून जरूर घेतली आहे. नक्कीच यंग खेळाडू आहे, यांना संधी देणं भरपूर गरजेचं आहे. मागच्या वर्षी जरूर काही कारणास्तव नव्हते संघामध्ये, मात्र आता जागा जरूर आहे संघामध्ये आणि अतिशय जेव्हा जेव्हा संघामध्ये जागा भेटते तेव्हा चांगलं काम करणं गरजेचं आहे. चांगला बॉल, गॅप फार मोठी होती मात्र राजकुमार तिथे होते. त्यांनी चांगली फिल्डिंग जरूर केली आहे, कंप्लीट केली आहे धाव आणि इथून सिंगल जरूर मिळेल. आणि यश इथे चांगली फिल्डिंग देखील करतोय, बॅटिंग देखील करतोय, गोलंदाजी करतोय. जागा त्याची बनवून घेतली आहे त्यांनी या टीममध्ये. टीम उंबारलीमध्ये अतिशय चांगलं क्रिकेट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ओळखला जातं. चांगला खेळ त्याच्याजवळ आहे. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे अजून देखील. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 27 आणि स्कोरबोर्ड 3 विकेट आत्तापर्यंत गमावला टीम बोपरनं. थोडं फास्ट खेळा प्लीज, जास्त वेळ घेऊ नका टीम. नेक्स्ट मॅच पिसवली त्यांच्या विरोधात फाईट करणार संघ संदप. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस असणार आहे. वेगवान स्ट्राईक प्रतीक माळी स्वतःजवळ ठेवतोय आणि इथून फलंदाज भावेश ठाकूरला माघारी जावं लागेल, कारण प्रतीक माळीला माहिती आहे इथून धावा येणं भरपूर गरजेचं आहे. आणि फलंदाज लागतोय धक्का बोपर टीमला. चौथा आणि यासाठी स्ट्राईक घेतली आहे, मात्र क्षेत्ररक्षक प्रेमला आपण जरूर बघितलं. टिपला जाईल आणि फलंदाज बाद. प्रतीक माळीने स्वतःवरती विश्वास जरूर ठेवला, मात्र कुठेतरी इथून बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने गेला, मात्र तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते आणि फलंदाज बाद. विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन कोण आहे? अविनाश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. इथून अविनाशला चांगला खेळ करणं गरजेचं आहे. धावसंख्या धावफलकावरती 27 आणि स्कोर बोर्ड 27 धावा. 5 विकेट्स आतापर्यंत गेल्या टीम बोपरच्या. प्रतीक देखील मैदानाच्या बाहेर गेला. बॉल झाले आतापर्यंत 4. 27 धावा. पूर्णपणे कमबॅक कसं करायचं ना तर यशनं दाखवलंय मैदानाच्या आतमध्ये. 27 आणि स्कोर बोर्ड 27 धावा. 2 to go. पाचवा बॉल देखील वेगवान आहे. काय गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे फलंदाजाला जाग्यावरती थांबवलंय, पूर्णपणे रणनीतीवरती ब्रेक लावलाय आणि इथून धावा येत नाही आहेत. पूर्णपणे थांबवण्याचं काम या खेळाडूने केलं. आतापर्यंत धावा खर्च केल्या मैदानाच्या आतमध्ये फक्त 2 आणि 1 विकेट मिळवली आहे. इथून पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळतं क्षेत्ररक्षक आहे तिथे आशुतोष लगेचच फेकी केली आहे. सिंगल वरती समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक 3 इथून संपलाय आणि तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं धावा खर्च झाल्या त्या मात्र 3 आणि धावसंख्या संघाच्या टीम भोपरच्या आतापर्यंत 28. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही 6 चेंडूचा काही शिल्लक आहे. एकही वाईट बॉल आला नाही या षटकामध्ये. यासाठी ओळखलंय त्या यशला. खरंच कौतुक करेल. यंग खेळाडू भरपूर पुढे गेले पाहिजेत आणि यंग खेळाडूंनी लेजंड क्रिकेटचा आदर करणं भरपूर शिकलं पाहिजे हे लक्षात घ्या. कारण यंग खेळाडू आत्ताचे असे आहेत की 2 ते 3 मॅच चांगले खेळले आणि त्यानंतर त्यांच्याजवळ कुठेतरी आपल्याला जरूर पाहायला मिळतात लेजंड खेळाडूंना विसरून जातात. आणि जेवढा लेजंडचा आधार करणार ना तेवढे तुम्ही पुढे जाणार हे लक्षात घ्या मित्रांनो. लेजंडचा आधार नक्कीच केला पाहिजे कारण त्यांच्याकडे भरपूर टॅलेंट आहे. त्यांनी भरपूर क्रिकेट खेळलंय, तुमच्यापेक्षा जास्त क्रिकेट बघितलंय आणि त्यांचा आधार घेणं भरपूर लक्षात घेणं गरजेचं आहे. हेच ते क्रिकेट
आपल्याला पाहायला मिळत आहे आणि इथून आपल्याला जरूर पाहायला मिळेल 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉलिंग मार्क वरती उंबारली मलिंगा म्हणून ओळखलं जाणार नाव ते मात्र सोमनाथ पाटील चौथ्या षटकामध्ये आलेत. नक्कीच बॉलिंग मार्क वरती गोलंदाज सोमनाथ भोईर. टप्पा पडल्यानंतर हा बॉल वाईट बॉल आहे. 29 धावा 29 कमबॅक केलं पूर्णपणे. तिसऱ्या षटकामध्ये थांबवल्या धावा. इथून फलंदाज बाद आवाज पूर्ण इथपर्यंत आला आणि त्यानंतर विकेट आउट झाला. फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. निखिल माळीला आपण बघतोय नवीन बॅटर आणि इथून आपल्याला जरूर पाहायला मिळाला खेळून काढला. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल मात्र नाकारलाय आणि नक्कीच आपल्याला जरूर पाहायला मिळतं अतिशय चांगलं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. इथून कुठेतरी आपल्याला जरूर पाहायला मिळतं नेक्स्ट मॅच टीम संदप आणि त्याच्यासोबत फाईट करणार पिसवली. दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये टॉस जरूर केला जाईल. आणि मगाशी देखील मी विचारलं हर्षलला रोहितची कमी भासते टीम भोपरला एक चांगला खेळाडू आहे. किरण पवार म्हणून ओळखलं जाणारं नाव आहे त्याचं देखील. हा बॉल खेळून काढला मात्र साहिल पहा काय झेल घेतलाय. अगदी पाहण्यासारखा झेल होता आणि इथून अतिशय चांगला झेल पाहायला मिळतोय. आदेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. बॉल आतापर्यंत झाले ते 3 आणि आदेश जरूर पाहायला मिळतो चांगले बॅटिंग करणं गरजेचं. आदेशला इथून 3 बॉल जरूर मिळालेत. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. कुठेतरी तिसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे यशनं धावा थांबवल्या आणि सोमनाथ भोईर देखील तितकीच चांगली गोलंदाजी करतात. आणि हो हो दांडी गुल आले जसे बाहेर जावं लागेल खेळाडू आदेशला परतावा लागणारा फलंदाज बाद. जसं आदेश मैदानाच्या आतमध्ये गेलं तसं पुन्हा एकदा बाहेर यावं लागलं कारण सोमनाथ भोईर सारखा गोलंदाज समोर
त्रिफळा उद्ध्वस्त केली डायरेक्ट. अतिशय चांगलं क्रिकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील. हर्षल सांगताय जर आज इन टीम असतो तर बॅटिंग जरूर मिळाली असती, कारण भरपूर विकेट जातात. एकदा आपल्या जरूर पाहायला वेळ. इथून क्षेत्ररक्षक आहेत मात्र फक्त बघावं लागणार आहे. गॅप फार मोठी होती. बॉल निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. धावा मिळतील त्याच्यावर. येतोय चौकार. त्याबरोबरच चौकार देखील ठोकला. बॉल मिळाला असता. यश कुठेतरी थोडेसे थांबले. डबल मॅच झाला. त्याला वाटलं प्रेम येते की काय. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. टी फ्लाय जाईल आपल्याला पाहायला मिळते. प्रेम ना आणि फलंदाज इथून बाद. टीम संदप आणि त्यांच्यासोबत फाईट करणार पिसवली. शेवटचा कॉल असणार आहे हे लक्षात घ्या दोन्ही टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस हा होणं गरजेचं आहे आणि सकाळपासून ते झालंय आणि आता देखील करणं गरजेचं आहे. प्लीज वेळ घेऊ नका. संदप आणि त्यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळेल संघ फाईट करणार तो पिसवली. तर उपस्थित मान्यवर आपण काही सन्मानांकडे होता. माननीय सन्माननीय आदरणीय बळीराम पाटील साहेबांचा यशोचित सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला. तर महेश विनंती करेल की तुमच्या हस्ते आपण इथे करतो यशोचित सन्मान. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आपण इथे करतोय यशोचित सन्मान. याची सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मायेची शाल आणि सन्मान चिन्ह क्रिकेटमध्ये जो आला त्याचा सन्मान करणं गरजेचं आहे आणि त्यांचे सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती जरूर करतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे आपण जरूर करणार आहे. टीम संदप आणि त्यांच्या विरोधात फाईट करणार. तर टॉस देखील करणार आहोत. तर या दोन्ही टीमचे कॅप्टन एका बाजूला टीम फाईट करणार संदप आणि दुसऱ्या बाजूला पिसवली. कॉल कोणाचा असेल? टीम संदपचा कॉल आहे. 4 षटकांची मॅच. कल्याण ग्रामीण टॉस मागितला आणि टॉस देखील जिंकला. ओंकार थांबायचा आहे. डिसिजन कळवायचं लगेचच. बॉलिंगचा डिसिजन आहे. टॉस जिंकला. बॉलिंगचा डिसिजन घेतला आणि इथून आपल्या जरूर पाहायला मिळतं टीम पिसवलीच्या बाजूनं बॅटिंग आहे आणि त्यानंतर यानंतरची मॅच आपण जरूर बघणार आहोत. आता टॉस जिंकलाय टीम संदप. इनटू बॉलिंग घेतली आणि इथून आपल्याला जरूर पाहायला मिळतं इन्व्हाइट केलंय बॅटिंगसाठी. नक्कीच टीम आपल्याला पाहायला मिळेल पिसवली संघाला. थँक्यू व्हेरी मच अजित. स्वागत आहे तुमच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. ज्या खेळामध्ये दडले तुमच्या आमच्या आनंदाचं सिक्रेट. अनिश्चिततेने भरलेला खेळ तुम्हा आम्हाला नेहमीच वाटतो ग्रेट. आणि या खेळाच्या निमित्तानं मित्रांनो तुमचे आमची नेहमी होत असते भेट.
स्वागत आहे तुमचं सागाव चषक 2025च्या या अत्यंत सुंदर पर्वामध्ये. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस, मैदानावरती दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना या ठिकाणी सुरू आहे आणि मैदानावरती आपण बघतायत भोपर संघाने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग केली. सुरुवात चांगली झाली होती, पण नंतर उंबारली संघाने जे कमबॅक केलं ते वाखाणण्याजोगं होतं. हे त्यांचं घरचं मैदान आहे, या मैदानावरती ते सराव करतायत आणि या मैदानाचा ॲडव्हान्टेज त्यांना या ठिकाणी घेता आला आणि 34 धावांवरती भोपरला रोखलेले 35 धावांचं एक माफक लक्ष डोळ्यासमोर. ओपनिंग पेअर मैदानावरती यश आणि सिनियर प्रेम मैदानावरती दाखल झालेले आहेत. बॉलिंग मार्कवर राहुल पाटील 35 धावा. मागच्या 2 मॅचमध्ये मोठमोठ्या धावसंख्या चेस झाल्या. 79 पिसवलीने चेस केली, 69 धावसंख्या चेस केली संदपने. मग आता 35 धावांचं संरक्षण होईल का प्रश्न आहे. पण मित्रांनो, हा खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे. या खेळामध्ये काही घडू शकतं. मागच्या मॅचमध्ये जे घडलंय ते पुन्हा याच मॅचमध्ये तसं घडेल का, नाही तर बघूया. इथून भोपर संघ कशा प्रकारची बॉलिंग करतोय. पण मैदानावरती यश, त्याच्या नावात यश आहे, दुसऱ्या बाजूला प्रेम सिनियर नॉनस्टॅक इनला. पहिलाच बॉल कट केलाय. सुरुवात झाली या ठिकाणी या फटक्याने स्क्वेअर कटच्या. मोई देसले चेस करतोय, चेंडूला थांबवलंय. 2 धावा तर झाल्या, थ्रो मात्र खराब आलाय आणि तिसऱ्या धावेचा धोका इथून अंगलट आलाय. गरज होती का प्रश्न आहे. अति घाई संकटात नाही, लालच बुरी बला आहे, अति देते माती असं म्हणतात. 2 धावा झाल्या होत्या. खरं तर यश तयार नव्हतं या तिसऱ्या धावेसाठी, त्याची मानसिकताही नव्हती आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रेमने त्याला प्रवृत्त केलं, पण तो क्रीजमध्ये पोहोचलाच नाही. बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला रोशन फराड दाखवत आहेत. हा थ्रो खूप जबरदस्त आला आणि क्रीजमध्ये पोचायच्या आधी राहुल पाटीलने काम तमाम केलं. यशचं पहिला गडी बाद होतोय मैदानावरती उंबारलीचा 2 या धावसंख्येवरती. पहिले षटक सुरू असताना जे प्रेक्षक ओमसाई MTC वरती आमच्या सोबत जोडले गेले आहेत त्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. काही प्रेक्षक भोपरचे असतील, काही उंबारलीचे असतील, काही जे प्रेक्षक असे जे तटस्थ असतील ते फक्त क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आले आहेत. पण मागच्या मॅचमध्ये आपण जे पहिली जी मॅच पिसवली आणि त्याचबरोबर पडलेमध्ये झाली ती मॅच सगळेजण बघत होते आणि सगळ्यांनी बक्षिसाचा वर्षाव केला. प्रवीण तांडेल बेतवडेचे यांनी स्वयंला 500 रुपये दिले. तकदीरचे कान हेदुटणेचे माजी सरपंच त्यांनीही 1000 रुपये या ठिकाणी पाठवले. भरपूर बक्षिसांचा वर्षाव झाला. नरेश पाटील, सुनील भोईर, कोमल हिरवाले या सगळ्यांनी बक्षिसांची लय लूट केली आणि क्रिकेटचे सच्चे कदरदान दुरूनही याचा आनंद घेतात. ओ हो हो हो, बडी मछली जाल में फस गई. प्रेम परतलाय. हा मोठा धक्का मैदानावरती लागतोय उंबारली संघाला. स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली संघ 35 धावांचा पाठला करत असताना मैदानावरती आपण बघतायत प्रेम बाद झालाय. कशा पद्धतीने बाद झालाय. सॉफ्ट डिसमिसल्स ऑन साईडला फ्लिक करायचं होतं, त्या ठिकाणी एक सोप्पा झेल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. आर्यनने हा टिपलाय. आर्यन पाटील, आर्यन सोमनाथ पाटील आणि दुसरा धक्का मैदानावरती लागतोय. आपण बघताय 2 वरती 2 धक्के या ठिकाणी दिलेले आहेत उंबारली टीमला. भोपर संघाने 35 धावसंख्येचं संरक्षण करण्यासाठी भोपरनेही कंबर कसलेली आहे. भोपर ही एक लढवया संघ आहे, पण उंबारली संघ देखील फक्त 1-2 फलंदाजांवरती अवलंबून आहे का, तर या संघामध्ये एकापेक्षा एक मॅच विनर फलंदाज आहे मैदानावरती राजकुमार, ज्याने क्रिकेटमधले अनेक सुख दुःख बघितलेले आहेत, कित्येकदा संघाला विजयाचे आनंद दिलेले आहेत. तोच मैदानावरती राजकुमार अनुभवी फलंदाज येतोय. 35 धावा रोखण्यासाठी इथून मात्र भोपरला भरपूर मोठा संघर्ष करावा लागेल. 2 विकेट जरूर प्राप्त केल्यात, पण इथून प्रत्येक गोलंदाजाला टिचून गोलंदाजी करावी लागेल. स्ट्राईकला राजकुमार, राहुल पाटील. ओहो, चांगला चेंडू यावेळेस मात्र बीट केलाय. हा डॉट बॉल, डॉट चेंडू येणं गरजेचं आहे. पाहू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये शॉर्ट रनअपने बॉलिंग करतायत आणि त्या ठिकाणी हा डॉट बॉल. चेंडू आतापर्यंत झालेले एकूण आपण जर पाहिलं तर 3 धावा धाव फलकावरती एकूण 2 गडी गमावलेले आहेत. दोन्ही सलामीवीर डगआउटमध्ये. दुसऱ्या बाजूला भावेश पाटील नॉन स्ट्राईक इनला आपण बघतायत. ऑनस्ट्राईकला ड्राईव्ह केलं, फिल्डर आहे डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण वाईडिश मिड ऑन वरनं. आर्यन त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेले आहेत. सिंगलने स्ट्राईक रोटेट करतायत. स्ट्राईकवरती या ठिकाणी भावेश पाटील आणतायत. भावेशला आपण कित्येकदा सलामीला पाहिलेलं आहे. भावेशच्या नावावरती अनेक रेकॉर्ड आहे. कमी उंचीचा कीर्तिमान असलेला फलंदाज, अत्यंत अनुभवी आहे. 7 चेंडू 7 षटकार मारण्याचा विक्रम खेडूकपाड्याच्या मैदानावरती त्यांनी केला होता. तोच भावेश
हा चेंडू पायाला लागून मागे निघालाय. फाईन लेगला क्षेत्ररक्षक धावतायत फार वेगाने. चेंडू कव्हर करेपर्यंत या दरम्यान या 2 धावा येत आहेत आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत एकूण झाली ती म्हणजे 5 धावा. सिंगल डबल्सने धावफलक घालता ठेवणं गरजेचं आहे. सिंगल डबल्सने प्रतिस्पर्धी संघावरती तुम्हाला दबावही निर्माण करता येईल, कारण की धावा फार जास्त नाही, इन्व्हेस्टमेंट फार कमी आहे. बोपरची सुरुवात मिळाली चांगली पण फिनिश चांगलं करता आलं नाही. मलिंगाची दाहकता आपण बघितली. अखेरच्या ओव्हरमध्ये मलिंगाने अक्षरशः चकडून ठेवलं बोपरच्या फलंदाजांना, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. ओ क्लीन बोल्ड, 1 मोर विकेट डाऊन. राहुल पाटीलला मिळतं आणखीन एक यश. तिसरा धक्का उंबारली संघाला दिलेला आहे बोपर संघाने. पहिले षटक संपले. धावसंख्या धावफलकावरती केवळ 5. 3 धक्के दिलेले आहेत. तिन्ही फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहेत. आधी बाद झाला फलंदाज यश. धावचीच्या रूपाने थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं, मिसअंडरस्टँडिंग झालं आणि त्यानंतर प्रेमही मिडॉनला झेल देऊन परतला आणि आता भावेश त्रिफळाचीत होत असताना त्या हॅट्रिकसाठी 555 रुपये तानाजी पाटील बोपर याचकडून आलेले आहे. आमचे बैराम मामा देखील मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचा सन्मान आपण केला. यानंतर पिसवली तयार आहे संदर्भशी खेळायला. सुनील भोईर, कोमल हिरवाले सगळे पिसवलीकर क्रिकेटचा आनंद घेत आहेत, कारण स्वयं पाटीलने जो इतिहास या मैदानावरती रचला, 7 चेंडूत 28 केल्या, स्वतःचा अर्धशतक पूर्ण केले. पुन्हा एकदा स्वयंची फलंदाजी बघण्यासाठी समर्थक तयार. 5 धावा झालेल्या आहेत. अजूनही विजयासाठी या ठिकाणी जर पाहिलं तर 30 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 18. रिक्वायर्डेड 10.00 बॉलिंग मार्कवर प्रतीक माळी. स्ट्रायकिंगला बॅटर राजकुमार. राजकुमारला आपला अनुभव, आपली गुणवत्ता पणाला लावावी लागेल. या मैदानावरती आपल्या संघाच्या अस्तित्वासाठी लढावं लागेल. घरचं मैदान आहे, घरचे समर्थक आहेत. अपेक्षाचं ओझं मात्र इथून त्याला डोक्यावरती घेऊन या मॅचमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. बोपर संघ देखील या ठिकाणी कंबर कसून तयार झालेले आहे. पहिलं षटक चांगलं पडल्यामुळे त्यांची बॉडी लँग्वेज तुम्ही बघू शकाल, एकदम पॉझिटिव्ह बघायला मिळते. ओहो, पाठवलाय लॉंगॉनच्या वरून, अगदी पुढे दिला होता. मी आधीच म्हटलं होतं की राजकुमार ज्याने भरपूर वर्ष या मैदानावरती नक्कीच जबरदस्त परफॉर्मन्स दिलेला आहे आणि घरच्या मैदानावरती आपण बघतायत काय जबरदस्त फटका, स्टँड अँड डिलिव्हर्ड. हा षटकार जबरदस्त आपण बघतायत आणि या षटकाने धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या 11. हा फटका बघू शकाल. मेहनत केली होती राहुलने. मी आधीच म्हटले की एखादी ओव्हर चांगली पडून चालणार नाही, प्रत्येकाला टिचून गोलंदाजी करावी लागेल, कारण की इन्व्हेस्टमेंट फक्त 34 धावांची आहे. 2-3 मोठे फटके आले की उंबारली अगदी सहजतेने मॅचच्या दिशेने जाईल. 11 धावा झालेल्या आहेत. राजकुमारने चिंता वाढवलेली आहे. राहुल फिल्डिंगची व्यूहरचना बदलतोय. स्वागत केले प्रतीक माळेचे षटकाराने. पहिलं षटक इकॉनॉमिकल होतं, केवळ 5 धावा आल्या होत्या, पण या ओव्हरची सुरुवातच षटकाराने झालेली आहे आणि त्यामुळे आता चिंता वाढलेली आहे बोपरची. बघूया, राजकुमार तयार, 7 वरती खेळतोय विजयासाठी. अजूनही आपण जर पाहिलं तर 24 धावांची गरज आहे आणि या 24 धावा करण्यासाठी आता 17 चेंडू शिल्लक आहेत. राजकुमार पुन्हा एकदा. ओ सुंदर ड्राइव, क्रॅकिंग कव्हर ड्राइव, हा देखील गेला सीमारेषे बाहेर. येदवा चौकार. बॅटिंग एक मोठा फटका आणि त्यानंतर हा क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह गॅप मध्ये खेळले. फोर्सिंग स्ट्रोक मोठ्या बॅकलिपने नेहमी खेळतात, ताकद झोकून देतात, ती पॉवर जनरेट नेहमी करत असतात आपल्या फटक्यामध्ये. आणि बघा चेंडू सीमारेषे बाहेर गेलाय. राजकुमार अर्थातच प्रिन्स ऑफ उंबारली मैदानावरती खेळत असताना 15 धावा झालेल्या आहेत, 3 विकेट गमावलेल्या आहेत.
प्रतीक माळी पुन्हा एकदा तयार ओव्हर द विकेट. फ्रंट फुटवरती आले, हवेत खेळतायत, फिल्डर मागे आहेत राहुल पाटील, चेंडूची वाट बघतायत, पण त्याच्या आधी एक फिल्डर त्या ठिकाणी जाऊन पोहोचलाय भावेश. या दरम्यान 2 धावा, धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झाले ती म्हणजे 17. अजूनही इथून विजयासाठी 18 धावांची गरज आहे. अर्धा पल्ला सर गेलाय, अर्धा किल्ला सर गेला, बघूया. अजूनही इथून 18 धावांची गरज आहे. ही पार्टनरशिप चांगली होताना दिसते. प्रेम ज्युनियर मैदानावरती आलेला आहे, आणखीन एक टॅलेंटेड क्रिकेटर मैदानावरती. स्कूप करण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. पहिली धाव तर पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्नही या ठिकाणी होतोय सफल. आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. जो दबाव पहिल्या ओव्हरमध्ये पूर्णपणे उंबारलीवरती होता, या ओव्हरमध्ये तो ट्रान्सफर झाला आता भोपर संघावरती. कारण हे षटक, या षटकात भरपूर धावा आल्यात. जवळजवळ आपण पाहिजे 14 धावा या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 4 चेंडूत खर्च केले आहेत. एकही विकेट प्राप्त करता आली नाही प्रतीक माळीला. फुलटॉस ऑन साईडला खेळतायत. या ठिकाणी प्रयत्न झाला होता, स्वप्नील आले होते डीप मधून, पण या दरम्यान अविनाश बॅकअप देत आहेत. 2 धावा पुन्हा एकदा येत आहेत आणि 2 धावेच्या मदतीने आपण बघतोय धावसंख्या धावफलकावरती 21 धावा झाल्यात. मॅच आपल्या बाजूने झुकवलेली आहे. अनुभव काय असतो हे मैदानावरती दाखवत असताना राजकुमार पाटील 17 वरती पोहोचलाय. 7 चेंडूंचा सामना केलेला आहे. 13 चेंडू 14ची गरज. स्ट्रेट ड्राईव्ह, राहुल नाही पोचले, त्याच्या आधी चेंडू जाऊन धडकला स्क्रीनवरती. आणखीन एक लाजवाब फटका आणि या षटकाने मात्र उंबारली संघाने या मॅच मध्ये आपली पकड घट्ट केलेली आहे. चिंता वाढवली भोपरकरांची, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट 5 धावा आणि या ओव्हरमध्ये एकही विकेट नाही आणि तब्बल धावा 20 खर्च केल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये जी मेहनत राहुलने केली होती, पाणी घेऊन जा मैदानात, त्या मेहनतीवरती प्रतीकने पाणी ओतलं. धावा तर खर्च खूप केल्या, एकही विकेट त्याला मिळाली नाही. 20 धावा खूप मोठी गोष्ट असते एखाद्या स्पर्धेमध्ये. सगळ्यात मागडं षटक म्हणावं लागेल या मॅच मधलं. 20 धावा आणि त्यामुळे इक्वेशन 12 चेंडू 10 धावांची गरज आहे. पाणी घेऊन जा मैदानात. निर्भय पाणी घेऊन चाललेलं आहे आणि जाता जाता 2 बॉटल्स खाली पाडलेले आहेत. थोडी घाई नका करू आपण. थैली वगैरे द्यायची होती त्याला, ताण लागलेली आहे. कारण की राजकुमार खेळतात, स्क्रीनमध्ये बघू शकाल माझी नगरसेविका रुपाली रवी म्हात्रे यांचा कटआउट. हे सगळे कटआउट मैदानाच्या चौफेर तुम्ही बघू शकाल. मिलिंद म्हात्रे जे जबरदस्त क्रिकेटपटू आहेत, समाजसेवक आहेत, आणि सीताराम म्हात्रे विभाग प्रमुख, माजी सरपंच नांदिवलीचे. त्यानंतर योगेश पाटील उपजिल्हाध्यक्ष मनसे कल्याण ग्रामीण. त्यानंतर ओमनाथ गजानन नाटेकर समाजसेवक. त्यानंतर श्याम आत्माराम पाटील ज्यांनी आर इन्फ्रा नावाने चेंज द गेम वडवली संघाला पुरस्कृत केलं. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश गोविंद म्हात्रे, कैलासवासी रामचंद्र आंबा म्हात्रे यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केलेली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. विक्रम अभिमन्यू पाटील उद्योजक. त्यानंतर प्रेमा प्रकाश म्हात्रे माजी नगरसेविका यांचा कटआउट तुम्ही बघतायत उजव्या बाजूला. सुना जाधव उद्योजक सागाव वरचा पाडा. महेश पटेल सर यांचाही कटआउट आपण बघतायत. तर या मैदानाच्या दिशेने विकास देसले यांनाही आपण स्क्रीनवरती बघतोय. तर चेंडू शिल्लक आहे त्या ठिकाणी आपण पाहिलं तर 12 आणि 10ची गरज. हा चेंडू उसळणार आपण बघतायत. हलकस अपील, थोडीशी एक्साइटमेंट. बॉलिंग मार्कर मोहित देसले. पहिलाच बॉल, अतिरिक्त बाउन्स आपण बघताय. पडल्यानंतर या ठिकाणी बाहेरही निघालाय, ऑफ ब्रेक होता. पूल केला, फिल्डर येत आहे, झेल कठीण आहे पण पकडलेला आहे. व्हॉट अ ग्रेट कॅच, कार्बन कमाल कॅच. निखिल होते त्या ठिकाणी. आणखीन एक धक्का मैदानावरती. ज्युनियर प्रेम बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर साहिल सेवेकर मैदानावरती दाखल झालेला आहे. हा झेल दाखवतात आम्हाला रोशन.
स्टनिंग कॅच, किती मोठा अंतर निखिलने कापला, जीवाच्या आखांदाने धावला. आज झेल पकडायचा आहे, कमिटमेंट काय असते, समर्पण काय असते दाखवत असताना. सुपर कॅच, भरपूर लांब गेले होते. मिड विकेटवरनं जवळजवळ काऊ कॉर्नरच्या दिशेने ही झेप घेतली होती आणि धावत असताना चेंडूवरची नजर त्या ठिकाणी बाजूला गेली नाही. खूप सुंदर झेल पकडलेला आहे. पण इक्वेशन आता इथून 10 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 10. प्रयत्न करतायत पुन्हा एकदा मॅचमध्ये कमबॅक करण्याचा. बॉलिंग मार्कवर मोहित देसले, एकही धाव दिली नाही मोहितने आतापर्यंत. प्रत्येक माहिती षटक जर इकॉनॉमिकल असतं तर ओपर संघाने इथे या मॅचमध्ये आणखीन ताकद झोकून दिली असती. एखाद्या मोठ्या फटक्याने ही मॅच पूर्णपणे उंबारलीच्या बाजूने जाईल. पण बघूया मोहित देसले काय करतात या ओव्हरमध्ये. उंच गेला, झेलची शक्यता आहे. बघूया जज करतात. एक सोपा झेल, आणखीन एक धक्का धक्का. 5वा मैदानावरती साहिल सेवेकरला जावं लागेल डगआउटच्या दिशेने. बारा धाची मॅच 9 धावावरती आलेली आहे. कारण की मोहित देसलेने 2 धक्के दिलेले आहेत. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती मोहित देसले 25 वरती 5वा गडी बाद झालेला आहे. 34-35 धावांचा पाठलाग करत असताना मागच्या ओव्हरमध्ये चांगल्या स्थितीमध्ये उंबारली संघ आला होता. दुसऱ्या बाजूला राजकुमार 21 वरती खेळतोय. एका बाजूने विकेट्स जात आहेत, 2 फलंदाज बाद झाले आहेत. हॅट्रिक बॉल घेऊन येईल मोहित देसले. स्टार्किंग इनला आशुतोष. वेगवान चेंडू, हा डॉट बॉल, हॅट्रिक बॉल होता, संपर्क नाही झाला. इक्वेशन बदलेल. 8 चेंडू 10 चिकरात. मोहित देसलेने या मॅच मध्ये प्राण ओतलेला आहे. मोहित देसलेने थोडी का असेना भोपरकरांची आस या ठिकाणी जागी केलेली आहे. 8 चेंडूत 10 धावांची गरज आहे. मोहित स्लोअर वन, 1वा चेंडू. थर्ड अंपायरला या ठिकाणी सांगितलेले वाईट साठी. वाईट बॉल आहे. त्याने अंपायरने घेतलंय. निखिल रिव्ह्यू अंपायरला दिलेले ते राईट्स आपण. आणि या अशा वाईटसाठी अंपायरने सकाळपासून 4 वेळा तरी रिव्ह्यू घेतलेले आहे. त्यामुळे तुझ्या लक्षात येणार नाही की रिव्ह्यू आम्ही ते घेण्याची संमती दिलेली आहे. घाबरू नका, कुणावरही कुठला अन्याय होणार नाही. वाईट बॉल या ठिकाणी आपण बघतात खूप जास्त बाउन्स होता, डोक्याच्या वरून गेला होता चेंडू. 8 चेंडूत आता 9 धावांची गरज आहे. बॅट्समनला वाईटसाठी रिव्ह्यू नाहीच आहे, पण अंपायरने घेतला होता. ही गोष्ट या ठिकाणी आपण क्लिअर करूया. मोहित ड्राईव्ह करतायत, फिल्डर आहे त्या ठिकाणी. मिडॉनला चेंडू मागे लॉंग ऑनच्या दिशेने गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो येतोय. केवळ एकदा मिळेल. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झाली ती म्हणजे 27. आता 8 धावांची गरज आहे 7 चेंडूमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये मॅच
आपल्या बाजूने झुकवली, चांगली कामगिरी झाली. दुसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा ती मॅच आपण उंबारलीच्या बाजूने जाताना बघितली, पण या मॅचमध्येही मोहित देसलेने चांगली कामगिरी केली. प्रश्न असा पडतोय की दुसरं षटक जेव्हा प्रतीकला दिलं तिथे मोहितला द्यायला होतं का, ही चर्चा कॉमेंट्री बॉक्समध्ये सुरू होती. पण शेवटी प्रतीक देखील या संघाचा एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. या मॅचमध्ये 20 धावा त्यांनी खर्च केल्या, ज्या अपेक्षित नव्हत्या. स्ट्राईकला राजकुमार, हो शफल घेण्याचा प्रयत्न, चेंडू येतो मागे, विकेट किपर त्या ठिकाणी उचलत आहेत आणि अशा प्रकारे हे षटक या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि शेवटला आता उरलेले 8 धावा. आपण एकदा विकेट बघूया किती गेले होते बोपरचे विकेट, 9 विकेट. त्यामुळे इथे प्रश्नच नाही आहे की विकेटच्या आधारावरती बोपर संघ जिंकेल. तर इथून स्कोअर लेवल केला, जरी 7 धावा केल्या उंबारलीने, तरीही ते सामना विकेटच्या आधारावरती जिंकतील. इक्वेशन आपण बघू शकाल, 7 चेंडू 8ची गरज. नाणेफेकीचा कौल देखील उंबारलीच्या बाजूने, तो देखील एक ॲडव्हान्टेज त्यांना आहे. 6 बॉल 8ची गरज, 7ही चालतील, कारण की विकेट जास्त गेले होते बोपरचे, 9 विकेट. आणि दुसऱ्या बाजूला उंबारलीचे आपण बघताय 5. स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली या नावाने संघ खेळतोय. सोमनाथ भोईर यांचे अत्यंत जवळचे मित्र, खिडकाई गावचे सुपुत्र, एक उत्कृष्ट क्रिकेटर स्वर्गीय योगेश पवार, जे आपल्यामध्ये नाही दे, आणि त्यांच्या नावाने हा संघ खेळताना आपण यंदाच्या हंगामात सातत्याने बघतोय. अनेक संघ खुल्या गटातूनही आपण खेळताना पाहिलेले आहेत. वेळ जास्त घेऊ नका, बघा यानंतरही आपल्याला 3 मॅचेस कव्हर करायचे आहेत. पुढची लढत बघू शकाल, एका बाजूला साई, दुसऱ्या बाजूला ओंकार. जबरदस्त मॅच, नचिकेत वर्सेस स्वयं पाटील अशी बॅटल यानंतर तुम्हाला बघायला मिळेल. पिसवलीकर आनंदित आहेत, स्वयंने त्यांना तो आनंद दिलेला आहे आणि स्वयंमुळे आता सगळेजण TV सेटवरती तयार आहेत. काही जण मैदानावरती आलेले आहेत. त्यांचे ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील भोईर, कोमल हिरवाले त्यांच्या पाठीशी आहेत. वडवली बी काल जे क्वालिफाय झाले टॉप 4 मध्ये, आणि बघा ही जागा जिथे खाली आहे क्वेश्चन मार्क, आणि तिथे जो लोगो आपण बघतायत बोट डोक्यावरती ठेवलंय, प्रश्न पडला इथे कोण. हा चेंडू या ठिकाणी विकेट किपरला गॅदर करता आला नाही. या दरम्यान आपण बघूया वाईड बॉलचा इशारा अंपायर करतायत आणि या 2 धावा 1+1. आणि इथून आता मात्र समीकरण बघा, 7 चेंडू आणि आता विजयासाठी फक्त 6 धावांची गरज आहे. अखेरचं षटक घेऊन आलेले आहेत गोलंदाज भावेश. तर भावेश ठाकूरला पाचारण करण्यात आलेले आहे. 34 धावसंख्येवरती बोपर संघ लढला, चांगली कामगिरी राहिली, धावा कमी पडल्या. हो यावेळेस मात्र डॉट बॉल, आणखीन एक डॉट या ठिकाणी बघतो आपण. 5 चेंडू 6ची गरज, 5ही चालतील. राजकुमार 21 वरती खेळतोय, 10 चेंडूंचा सामना केलाय, 210चा स्ट्राईक रेट त्याचा बघायला मिळतोय. 5 चेंडू आणि 6ची गरज, एखादा मोठा फटका सामना फिनिश करून टाकेल. हॅट्रिक साठी 1111 भावेशला, तानाजी पाटील याचकडून. हवे झेलची शक्यता, सोपा झेल ड्रॉप झालाय. मोहित देसलेने आज झेल ड्रॉप केलाय. या क्षणाला हा झेल सोडणं म्हणजे मॅच सोडलेली आहे जणू काय. जीवनदान कुणाला दिलंय तर राजकुमार पाटीलला जीवनदान दिलंय. ही विकेट इथे मिळाली असती तर दबाव वाढवता आला असता उंबारलीवरती. एक लॉलीपॉप कॅच मोहितकडनं ही अपेक्षा नव्हती. झेल ड्रॉप झालाय. 4 चेंडूत 5ची गरज. स्ट्रायकिंग इनला आशुतोष भोईर. भावेश, ओहो विकेट किपरला चेंडू गॅदर करता आला नाही. धावचीचं अपील त्या ठिकाणी केलं गेलंय. वाईट बॉल कॉल अंपायर करतायत आणि थर्ड अंपायर घेतलेले रनआउट साठी. सेफ आहेत नॉट आउट. तर या 2 धावा मिळतील. विकेट किपर राहुलने हा चेंडू गॅदर नाही केला, त्यामुळे आणखीन एक धाव या ठिकाणी ऍड झाली. वाईड ऑलरेडी होता, म्हणजे जखमेवरती मीठ सोडल्यासारखे आहे. 1+1. आता 3 धावांची गरज आहे, 2ही चालतील.
विकेट भरपूर कमी आहेत. कंपॅरिझन केलं तर 5 विकेट उंबरलीचे आहेत. 9 विकेट बोपरने गमावले होते. 22 कट करतायत. फिल्डर आहे डीप मध्ये. एकच धाव मिळेल. इक्वेशन आता मात्र आपण बघतायत चेंडू शिल्लक असतील 3 आणि केवळ विजयासाठी 2 धावांची गरज आहे. एकही चालेल. कॅचेस किती महत्वाचे असतात, फार महत्वाचं असतं. या क्षणाला झेल जर पकडला असता तर या मॅचमध्ये आणखीन एक मजा आली असती. पण सध्या तरी उंबारली संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. एक धावही चालेल त्यांना. फिल्डिंग क्लोज त्या ठिकाणी सिली मिड ऑफला आर्यन पाटील. अविनाश त्या ठिकाणी आपण बघतायत. 3 बॉल 2 ची गरज. हलक्या हाताने प्लेस करतायत. सिंगल पूर्ण केलेली आहे. स्कोर लेवल झाला आणि अशा प्रकारे स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली संघाने दुसरा सामना जिंकून या स्पर्धेमध्ये आपली विजय घोडदौड सुरू ठेवलेली आहे. त्याबद्दल त्यांचं नक्कीच आपण कौतुक करूया, त्यांना शुभेच्छा देऊया. चला पुढची मॅच आपण लगेच सुरू करूया. सामन्याचा सामनावीर आपण जाहीर करणार आहोत. चार ओव्हरची मॅच. चला लवकर मैदानावरती उतरा. संदप टीम प्लीज, इथून 3 मॅच कव्हर करायचे आहेत. तर सामन्याचा हिरो लो स्कोरिंग मॅच होती, पण या लो स्कोरिंग मॅच मध्ये ज्याने अखेरचं षटक हाताळलं, 4 विकेट या ठिकाणी प्राप्त केल्या आणि फक्त 6 धावा दिल्या, तो उंबारली संघाचा सोमनाथ उर्फ मलिंगा मॅन ऑफ द मॅच. तर सोमनाथ भोईर मॅन ऑफ द मॅच. मलिंगा उंबारली संघाचा, ज्याने स्लॉग ओव्हर मध्ये 4 गडी बाद केले, 6 धावा खर्च केल्यात. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत या ठिकाणी. तर बळीराम मामांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. या दरम्यान यज्ञेश जाधव यांचे आगमन झालेले. स्वागत आहे यज्ञेश आपलं. वेद देखील त्या ठिकाणी आलेला आहे आणि वेद खूप खुश आहे. पप्पांची कामगिरी चांगली होते. 4 विकेट आणि फक्त 6 धावा दिल्यात. सोमनाथशी आपण बोलणार आहोत. सोमनाथ नको म्हणतोय. तर अभिनंदन सोमनाथ, खूप जबरदस्त बॉलिंग. सोमनाथ खरं तर या संघामध्ये सगळ्यात सिनियर खेळाडू तू आहेस. तुझ्या वयाचे सगळे खेळाडू 40+ खेळतात, पण आजही तुझ्या पद्धतीने खेळतोय. 40शी कधीच ओलांडलेली आहे, पण तरी सुद्धा या मैदानामध्ये रेग्युलरच्या माध्यमातून ज्या पद्धतीने बॉलिंग करतोय, काय सांगशील? ही ऊर्जा कुठून येते? हा फिटनेस कशा पद्धतीने राखतोयस? फिटनेस वगैरे माझं नाहीच आहे सध्या, आणि माझ्या टीमचा माझ्यावरती खूप विश्वास आहे, आणि माझे गावातले जे आहेत आमच्या टीमचे चाहते त्यांचा पण माझ्यावरती खूप विश्वास आहे. आणि विश्वास असल्यानंतर कोणताही खेळाडू त्याचा तो गेम करतो, म्हणजे विश्वासाने खेळतच असतो. आणि टीमचा सपोर्ट असल्या कारणानच मला ओव्हर देतात, कारण गोलंदाज आता माझ्या टीममध्ये भरपूर आहेत. ॲक्च्युली मी टाकत पण होतो या सीझनला बॉलिंग. विराज हा चांगला आहे सध्या, तो पण नवीन नौका असल्यामुळे थोडंसं घाबरतो बॉलिंग करायला, पण ह्या वर्षी नाही तरी पुढल्या वर्षी तो 100% गोलंदाजी करणार. एक शेवटचा प्रश्न. मॅच
कमी धावसंख्येची होती 35 धावा. ज्या पद्धतीने तुमची साईड आहे फार मोठी नव्हती, पण सामना कुठेतरी असं वाटत होतं की फसत होता. काय वाटतं की कुठे चुकलो, कुठे कमी पडलो? काय सांगशील यंगस्टरला की पुढच्या मॅचमध्ये या ज्या चुका झाल्या त्या तुम्ही सुधारावा? काय संदेश देशील? सर्वांना एकच सांगेल की जबाबदारीने खेळायला पाहिजे. सध्या यश खूप फॉर्ममध्ये आहे, चांगली बॅटिंग करतोय आणि रनआउटची विकेट टाकल्याच्या नंतर लगेच दुसऱ्या बॉलला प्रेमशिवून विकेट टाकल्याच्या नंतर थोडीशी टीम बॅकफूटवरती आली आणि पहिल्या सर्कलच्याच ओव्हरला 5 रन आल्यावर प्रेशरमध्ये होते आणि राजकुमारने खूप सुंदर बॅटिंग केली आणि सध्या त्या दिवशी पण त्यांनी खूप चांगली बॅटिंग केली आणि आम्ही तिथे पण फायनलमध्ये प्रवेश केला होता. थँक्यू. हे होते सोमनाथ भोईर, एक लेजंड क्रिकेटर उमरचे, जे मॅच राहिले. अंतिम षटकात 4 विकेट घेतले आणि 6 धावा दिल्या होत्या.